नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आता लवकरच MBBS आणि BDS ची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की महाराष्ट्रामध्ये राऊंड 1 साठी MBBS चा कट ऑफ काय राहू शकतो। कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना राऊंड 1 मध्ये किती मार्क पर्यंत गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळू शकतं, तर ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत राहा, तसेच महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। त्यासोबतच जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण जे काही राऊंड 1 चे एक्सपेक्टेड कट ऑफ आहेत शासकीय MBBS कॉलेजसाठी ते पाहणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही ओपन कॅटेगरीचा कट ऑफ पाहू शकता। जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये 510 मार्क पर्यंत शासकीय MBBS कॉलेज मिळू शकतं। OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो साधारण 505 ते 510 या मार्क दरम्यान राहू शकतो। EWS कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 490 प्लस मार्कवर राऊंड 1 मध्ये शासकीय MBBS कॉलेज मिळू शकतं। SC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो यावर्षी साधारण 435 मार्क पर्यंत राऊंड 1 मध्ये राहू शकतो। त्यासोबतच जे विद्यार्थी ST कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना साधारण 340 मार्क पर्यंत राऊंड 1 मध्ये शासकीय MBBS कॉलेज मिळेल। SC ST या कॅटेगरीचा कट ऑफ झाल्यानंतर आता आपण VJNT या कॅटेगरीचा कट ऑफ पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेही विद्यार्थी VJ मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 470 मार्क पर्यंत, NT1 कॅटेगरीमधील विद्यार्थी 60, NT2 कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 495, तसेच जे विद्यार्थी NT3 मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 507 मार्क पर्यंत राऊंड 1 मध्ये शासकीय MBBS कॉलेज मिळू शकतं। शेवटी जर आपण SCBC या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो साधारण 505 मार्क पर्यंत राहू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे कॅटेगरीनुसार महाराष्ट्रामध्ये राऊंड 1 शासकीय MBBS कॉलेजचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे। जर तुमचे मार्क मी जे तुम्हाला मार्क या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत त्यापर्यंत येत असतील तर तुमचं राऊंड 1 मध्येच शासकीय MBBS कॉलेजचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं। राऊंड 2, राऊंड 3 मध्ये जे काही कट ऑफ आहेत ते 5 ते 10 मार्काने कमी येत असतात। ज्या विद्यार्थ्यांचे 505, 500 या दरम्यान मार्क आहेत व ओपन कॅटेगरी आहे अशा विद्यार्थ्यांना राऊंड 3 किंवा स्ट्रे वॅकन्सी राऊंड पर्यंत महाराष्ट्रामध्ये शासकीय MBBS कॉलेज मिळण्याची शक्यता आहे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जी काही SML लिस्ट येते ती SML लिस्ट आल्यानंतर या कट ऑफ संदर्भाने आणखी क्लॅरिफिकेशन मिळेल। परंतु तुर्तास जे काही आपण कॅटेगरीनुसार कट ऑफ सांगितले आहेत या मार्क पर्यंत जर तुमचे मार्क असतील तर तुमचं स्वप्न राऊंड 1 मध्ये पूर्ण होऊ शकतं। या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअर मध्ये पेड काउन्सिलिंग साठी नोंदणी करू शकतात। पेड काउन्सिलिंग मध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशन पासून ते ॲडमिशन पर्यंत तुम्हाला योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं। तसेच विद्यार्थ्याचा स्कोर, जो काही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आलेला आहे व आता महाराष्ट्रामध्ये नोंदणी केल्यानंतर जो SML येणार आहे त्यानुसार विद्यार्थ्याचं कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन बसू शकतं
विद्यार्थ्याच्या SML नुसार योग्य त्या कॉलेजमध्ये प्रवेश करून देण्यापर्यंत आम्ही तुमची मदत करणार आहोत। यामुळे विद्यार्थ्याचा फायदा असा आहे की विद्यार्थ्याच्या मार्कानुसार योग्य त्या कॉलेजमध्येच विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल। कोणत्याही D ग्रेड कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही। जे काही कॉलेज योग्य आहे, ज्या ठिकाणी पेशंट फ्लो व्यवस्थित आहे, हॉस्पिटल अटॅच आहेत, कॉलेज सिटीमध्ये आहे, अशा कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा प्रवेश मार्गी लावून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो। तरी ज्याही विद्यार्थ्यांना आमच्या या सेवा घेऊन आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करायचे आहे, अशा गरजू विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून पेड काउन्सिलिंग संदर्भाने तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। अन्यथा या व्हॉट्सॲप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सिलिंग असा मेसेज टाका। त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सिलिंग संदर्भाने सविस्तर माहिती दिली जाईल। तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।